Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्वीकृत नगरसेवक डॉक्टर निलेश महाजन यांनी जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी भाजपात प्रवेश केला। गत काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भुसावळ येथील सभेमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांचे निकटवर्ती असलेले विजय चौधरी, रवींद्र लेकुरवाळे यांचा भाजपात प्रवेश झाला होता। तर डीएस ग्राउंड येथे झालेल्या एकनाथराव खडसे यांच्या सभेत भुसावळ येथील कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती सोपान भारंबे यांनी भाजपात प्रवेश केला होता। आता यांच्या पाठोपाठ भुसावळ येथील स्वीकृत नगरसेवक डॉक्टर निलेश महाजन यांनी जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भाजपात प्रवेश केला। त्यांच्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। डॉक्टर निलेश महाजन यांचे सामाजिक योगदानासोबतच गरिबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले असते। त्यामुळे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच विकास कामाच्या दृष्टिकोनातून मी भाजपात प्रवेश केला असल्याचे डॉक्टर निलेश महाजन यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर माजी आमदार संतोष चौधरी हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि पुढेही असतीलच असे म्हणत त्यांनी आमदार संतोष चौधरी यांना राजकारणातील आपला आदर्श गुरु असल्याचे IBN न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी म्हटले आहे। याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत या राजकीय रिंगणात किती खळबळजनक आश्चर्याचे धक्के मिळतील हे पाहणे आता नागरिकांसाठी उत्सुकतापूर्वक ठरणार आहे। राष्ट्रवादीकडून भाजपाकडे प्रवेश याचं मागचं कारण काय आणि आपण फडणवीस साहेबांच्या इथे सभेत भाजपात प्रवेश केलेला आहे, कोणत्या पुढच्या विजन घेऊन तुम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे? हे बघा, माझं पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी लक्षात आल्या की देशाला विकासाची वाट दाखवणारा, देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणारा असा जो नेता आहे हाच भारत देशाला पुढे नेऊ शकेल। पूर्वीच्या सरकारांमध्ये आणि या सरकारांमध्ये खूप फरक आहे हे प्रकर्षाने जाणवलं। अर्थात या सरकारचे सर्व निर्णय बरोबर असतीलच असंही मी म्हणत नाही, याच्यामध्ये काही अजून इम्प्लिमेंटेशन करताना काही चुका झालेल्या असतील तर त्यामध्ये सुधारणा या केल्या जातील अशी आपल्याला अपेक्षा आहे। आणि या देशाची सुरक्षा आणि या देशाचा विकास हा फक्त मोदीजी करू शकतात असा ठाम विश्वास झाल्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। संतोष भाऊचा काही विषय याच्यामध्ये नाही? माननीय संतोष भाऊ हे आमचे मार्गदर्शक होते, पुढेही राहतील किंवा त्यांच्याबद्दल कुठला मनात आकस आहे म्हणून आम्ही पक्ष बदलला आहे वगैरे अशातला कुठलाही भाग नाही। कारण शेवटी मी एक जनतेचा सेवक आहे, असंही आमची जनतेची सेवा पेशंटच्या रुग्णसेवेच्या माध्यमातून सुरूच असते, त्याला थोडं व्यापक स्वरूप देता यायला पाहिजे म्हणून आपण भाजपचा मार्ग निवडलेला आहे।